सिन्नरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। चक्क सिन्नर बस स्थानकातील फलाटावरील स्लॅब कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे। दिनांक 25 मे रोजी सिन्नर शहर व परिसरात पावसाचे धुमशान सुरू असतानाच दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास सिन्नर बस टर्मिनलमधील फलाटावरील छताचा स्लॅब अचानक कोसळल्याने प्रवाशांची चांगलीच धांदळ उडाली आहे। नव्याने बांधलेले व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते 2016 मध्ये उद्घाटन झालेले मुख्य सिन्नर बस स्थानकाचा काही स्लॅब अचानक कोसळल्याने त्यात खाली उभी असलेल्या शिर्डी ठाणे शिवशाही बसचे आणि एक कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। यावेळी बस स्थानकात 250 ते 300 प्रवासी होते। यावेळी प्रवासी या घटनेने भेदरलेले दिसून आले। नाशिककडे जाणाऱ्या फलाटावर शिर्डी ठाणे ही शिवशाही बस क्रमांक MH09 EM 3575 व बाजूलाच उभी असलेली एक कार क्रमांक MH03 AW 4348 या दोन्ही वाहनांवर हा स्लॅब कोसळला। स्लॅब कोसळत असल्याचा अंदाज येताच शिवशाही बसमधील प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून तातडीने बाहेर काढण्यात आले असून जीवितहानी टळली, परंतु या घटनेत शिवशाही बससह कारचेही नुकसान झाले आहे। बस स्थानकात स्लॅब कोसळल्याच्या घटनेनंतर तातडीने सिन्नर नगर परिषदेच्या अग्निशामक दलासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले। यावेळी 2 JCBच्या साहाय्याने स्लॅबचा कोसळलेला भाग बाजूला करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते। शिवशाही बसवर हा स्लॅब कोसळला, परंतु बसच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले। दरम्यान हे 3 हायटेक बस स्थानक BOT तत्वावर उभारण्यात आले असून 2011 मध्ये त्यांचे लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले होते। 4 स्लॅब कोसळल्याने या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली असती तर यास जबाबदार कोण? शिवाय हे बस स्थानक सिन्नरचे आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निधीतून उभारण्यात आलेले असून कोटी रुपयांचे निधी खर्चून या बस स्थानकाचे काम करण्यात आले असून बस स्थानकाचे काम किती निकृष्ट दर्जाचे झाले असावे या दुर्घटनेतून समजते। या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचं देखील स्थानिक नागरिकांकडून बोललं जात आहे। तसेच ठेकेदाराने केलेले बस स्थानकाचे निकृष्ट दर्जाचे काम या दुर्घटनेमुळे चव्हाट्यावर आले आहे। ठेकेदाराने केलेल्या या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे।